खरोखर जर गांभीर्याने विषय समजून घ्यायचा असेल आणि ज्या विषयांच्या पद्धतीने तुम्हाला खरोखर जीवनाची दिशा बदलवायची असेल, जीवन जगायचं असेल, अरे मरण तर कुणालाही आहे, सगळेच मराचेच हो आपण, पण त्या मरण्यासाठी इतकं पाप करता, वाचलो पाहिजे म्हणून इतकं लोकांना लुटता, इतके लोकांच्या भविष्यावर राहता. शिकवणूक स्वतंत्र, स्वावलंबी आणि स्वाभिमानी स्वाधीन जीवाचं जगाचं ठरवलं आपण. तर एखाद्याला जगून पाहू तर द्या, नसेल जगणं तुमच्याचं पाहू तर द्या, का नाही पाहू द्यायचं नाही. कोणाकोणाला वाटत असेल मला बोलते का म्हणून, तापण राहिलो का तिकडून शिशी पाठवते. हां, अरे तापणं काहून पडला तुझ्या, तू करता तापणं पडला तू. आता तू काय आले ते सवारते, आपलं सवारणं नाही. मित्र हो, आपुलाला भोग येती आपुल्याने, वाटते जनाने केले ऐसे. म्हणून सद्भक्तांनी, गुरुपुत्रांनी, जर तुम्हाला खरोखर कल्याणाचं, समाधानाचं काम करायचं असेल, जीवन जगायचं असेल, स्वतः शांत स्थिर राहून दुसरा स्थिर शांत ठेवायचं असेल, तर संत लिहितात है मोक्ष की यदि चाहतो, 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 है मोक्ष की यदि चाहतो. विषय त्यागी बनो, पूरा विषय त्यागी बनो, पूरा विषय त्यागी बनो, है मोक्ष की यदि चाहतो, है मोक्ष की यदि चाहतो, है मोक्ष की यदि चाहतो. वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु, वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु चिंतन, अनुरागी बनो, अनुरागी बनो, अनुरागी बनो, अनुरागी बनो. है मोक्ष की यदि चाहतो, है मोक्ष की यदि चाहतो, है मोक्ष की यदि चाहतो. सध्या है मोक्ष की यदि चाहतो. तुम्ही जी भक्ती करता, तुम्ही जे ग्रंथ वाचता, तुम्ही जे कथन ऐकता, तुम्ही जे जे काही साधना करता, ती साधना मोक्षपदाला जासाठी आहे की बंधनात राहण्यासाठी आहे? कशासाठी आहे? हां, मोक्षपदाला जाण्यासाठी आहे. मोक्षपदाचा अर्थ असा आहे, अनेक प्रकारच्या दुःखातून, अनेक प्रकारच्या अज्ञानातून, अनेक प्रकारच्या नासमजीतून, अनेक प्रकारच्या दुष्ट स्वभावातून, अनेक प्रकारच्या गोष्टीतून मोकळं झालो पाहिजे आपण. याचं नाव मोक्ष आहे. है मोक्ष की यदि चाहतो. इच्छा आहे का मोक्ष व्हायची? पुरा विषय त्यागी बनो. काय बना म्हणते? पैशाचं काम नाही, धनसंपत्तीचं काम नाही, काही द्या घ्यायचं काम नाही, परमार्थाचं काम आणि प्रपंचाचं काम याच्यात मदत आहे. एक पोतं उचलायचं आहे तर दुसऱ्याची साथ पाहिजे. विष्णू पोतं उचलू लाग गा, परंतु माझ्यातला लोभ काढायचा आहे तर दुसऱ्याची साथ कामी नाही येत, त्याची गरजही नाही. माझा लोभ मलाच काढा लागणार आहे, माझा द्वेष मलाच काढून टाका लागणार आहे, कोणी तुम्हाला मदत करणार नाही. है मोक्ष की यदि चाहतो, पुरा विषय त्यागी बनो. शब्दामुळे दुःखी होऊ नका, शब्दामुळे फुगून जाऊ नका, शब्दामुळे नाराज होऊ देऊ नका. जीवनाचं भांडवल शब्द करू नका, शब्दावर मात करा.
जो शब्द विवेकी होता वह कभी न धोखा खाता, पड़ता न कभी विषयों में और फिर कभी नहीं पछताता. पश्चातापात पडायचा काही करा, शब्दाला दूर करा. स्पर्श जे आहे, स्पर्श सलगीचा मोह सोडा. लक्षात घ्या. संबंध से सबहुरा जो दृष्टिगोचर दिख रहा. सलगीचा मोह टाळा. शब्दस्पर्श. रूपामध्ये भाळू नका, फसून जाऊ नका. देहाचं रूप आहे, कधी खतम होईल काही सांगता येत नाही. आत्ता पाहाला चांगला एक पोरगी, रात्री डायरिया होऊ दे, 10-12 उलट्या, 10-12 कॉलरसारख्या ढाळ होऊ द्या, पार चेहरा उतरून जाते. किती घासतो म्हणता पावडर. याचं काय बाबाजी, किड्याचं खाजं आहे. कायले रूप दाखवता, कायले पद प्रतिष्ठा दाखवता. अशा प्रकारे पुरा विषय त्यागी बनो. त्यागी बनश्री वैराग्य भक्ती ज्ञान सद्गुरु स्मरण अनुराग. सद्गुरु चरण अनुरागी बनो. अनुरागी बना, नाही समर्पित व्हा. कशाला? वैराग्याला, भक्तीला, ज्ञानाला, सद्गुरूंच्या उपदेशाला समर्पित व्हा. वैराग्य भक्ती ज्ञान सद्गुरु चरण अनुरागी बनो. पुढं लिहिलं आहे, सदग्रंथ अवलोकन करो, साधन तितिक्षा को धरो. सद्ग्रंथाचं अवलोकन करा, सद्ग्रंथ सोडू नका. सदग्रंथ जीवन वाटा नाही, वाटल्यानंच गेलो या. वाटू नका, त्यांना घेऊ द्या. हां, लक्षात घ्या. लोक आहेत खाली शिकले बाबाजी. आता इथं पुस्तकं वाटा, सगळेजण नेते. घ्या म्हणलं तर कधीच थोडसेच नेते. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक जीवाला स्वावलंबी बनवा. नाकातोंडात पाणी जाऊ द्या, तेव्हाच पोहणं शिकते. तुम्ही नुसतं हातातच खेळवतो म्हणाल तर पोहणं नाही शिकत बाबाजी. मला अनुभव आहे. आमच्या नाकातोंडात पाणी गेलं आहे, जात आहे. म्हणून सांगत अक्कल मग सुचली मला ठोकर खाल्ल्यावर. लक्षात घ्या. म्हणून सद्ग्रंथ अवलोकन करो, साधन तितिक्षा को धरो. शमदम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान. या 6 गुणांनी षड्विकारावर मात करा. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. कामावर मात करायची असेल, मनाला क्षमवा. मन शांत करा. किती प्रकार कोणते घडो, अपमान करू द्या, नुकसान करू द्या, काही बोलू द्या, फुटतूट होऊ द्या, शांत करा, शांत करा. अरे आज उद्या ते जाणारच आहे. 2 वाट्या फोडल्या एका जणानं आणि त्याच्यावर राग आले. 2 वाट्या फुटल्या नाही, फुटणारच आहे. नाही फुटलं तर त्याला सोडून तू जाणारच नाही. कोणा मस्तीत चालला तू. भांडे कुंडे तुझ्या साथीला येत आहे का? नाही नाही नाही. त्याची आस नका धरू. त्या 2 वाट्यासाठी, 200 रुपयाच्या नुकसानीसाठी, 4 जणांना बोलण्यासाठी आपला स्वभाव बदलता. प्रेम ठेवायचं तर द्वेष आणता, शांत राहायचं तर अशांत होता, चिडता. कोण्या ग्रंथात आहे, कोण्या संतांच्या कथनात आहे? आपण चाललो नुसतं समाजाकडेच पाहत आहोत. नाही. शमाना काम दमते, दमाना क्रोध थांबते. दम धर. इंद्रिय दमन केलं का क्रोध नाही ताल करत. लक्षात घ्या. इंद्रिय दमन नाही म्हणून क्रोध तुमच्या भारी पडला. लक्षात घ्या. तितिक्षाना सहनशीलता. लोप पडते. लोप कम पडते, तितिक्षा नाही. नारायण भाऊच्या घरी तूप आणलं काल 1 रिंगा, उद्या पारणं आहे. माझ्या घरी तेलही नाही, आता कसं करू? झुरला हा. अबे तेल खा ना. काय होते खाल? मरते का तू? तेल खा, काही होत नाही. आपल्या कर्माचा भोग सुखाने भोगावा, साधू संता मान जीवाभावाने द्यावा. काय होते रे? नाही. आपल्या कर्माचा भोग आहे, आनंदानं भोगा. काय फरक पडते? नाही. खाण्यापिण्यातून मन निघलं पाहिजे. हे अभ्यास करतो आपण, पण आपलं मन नाही निघलं. किती मोठे एखाद्या ठिकाणी कार्यक्रम राहिला आणि आणला चिवडा. ते चिवडा वाटते उरला, जे भेटते का नाही ते 5-7 लोक डबल तिबल घेते. आता आपल्याला हे शोभते का? शोभते? नाही नाही नाही. मागं टेलरनं आणलो ते जांब आमच्या बैठकीत, आणि जांबाची टोपली फिरवून घ्या म्हणे 1-1 जांब. बैठकीत आम्ही बीजेकाचं निरूपण होतं, सुरू केलं. चांगले घेतले, नाव किडीले राहिले. बाबाजीकडे आली टोपली. बाबाजीकडे टोपली आली, घ्या बाबाजी म्हणे.
पाय तो ते किडीलेच होते. तो का म्हणे आमचे टेलर माहीत आहे, तुळशीरामजी टेलर, समजलं तुमचं बिजेक म्हणे आज मला. बिजेक आज मला समजलं म्हणे तुम्ही. हां नाही अरे आज पण समजदार राहा, आलं टोपलं तर आपण खराब आलं घ्यायचं. चांगलं बिचारा कोणाला होते नाही होत का, सांगून पण सांगतो. आता काय करावं, तुम्ही माझे प्रेमी या, तुमची श्रद्धा म्हणून सांगायची गोष्ट नाही आहे. नाही टायफॉईडचा आजार होता, कोरोना झाला होता, हातापायात दम नव्हता. नाही काही लोकांना शेप आणले. नाही कापा म्हणे चिवड्यासोबत, चांगले चांगले कापल्याने किडीले ठेवले त्या बिमार माणसात. एक सांगायचं उदाहरण काय आहे, खायची चाळ नाही. तुम्ही माझे मुलं आहात, शिष्य आहात, जिव्हाळ्यापोटी सांगतो. तुमची ती भूमिका नसली पाहिजे राजो. नाही नाही याच्यातून आपलं मन निघलं नाही तर बीजे कोण्या कामी लावतो म्हणता तुम्ही, अभ्यास कोण्या कामी लावतो म्हणता तुम्ही. नाही व्यवहार करना सादगी जीवन यही विचार, मौत खर्च फॅशन विविध करणीत नेम सुधार. हे नको का. नाही म्हणून तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव, तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव. संत सांगताती सर्व, संत सांगताती सर्व, संत सांगताती सर्व. आना दिवा लावा हृदयस्थानी, दिवा लावा हृदयस्थानी, दिवा लावा हृदयस्थानी. पहा ज्ञाने निरखोनी, पहा ज्ञाने निरखोनी, पहा ज्ञाने निरखोनी, पहा ज्ञाने निरखोनी. तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव, तुकडा म्हणे अनुभव, अनुभव तुकडा म्हणे अनुभव. संती सांगितले सर्व. नाही दिवा लावा हृदयस्थानी, पहा ज्ञाने निरखोनी. आपल्या समजीने आपल्या ज्ञानानेच आपलं चित्त तपासा. लक्षात घ्या. तुकडा म्हणे अनुभव. सगळ्या साधू संतांनी, नुसत्या कबीर साहेबांनीच आमचा आग्रह नाही आहे, नुसत्या राष्ट्रसंतांनी सांगितलं आमचा आग्रह नाही आहे. सगळ्या जातीच्या पंथांच्या धर्मांच्या सज्जनांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसाला आपापला अनुभव सांगितला आणि तो अनुभव घेऊन ते जगले आणि त्यागमय जीवनाकडे वाटचाल कशी करावी ही दिशा दिली साधू संतांनी. आहे तिथंच राहायचं नव्हे. लक्षात घ्या. चालायचं वय सुगम मार्ग सबके लिए, मनुष्य मात्र के हेत. अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्ग आणि सुगम मार्ग, 4 मार्ग आहे. शेवटी सांगतो अगम मार्ग कशाला म्हणावं, ग्रंथाचं जाळं. संदेह निर्माण झाला, गुंतागुंत करून ठेवली या
प्रचारकांनी, मार्ग दाखवणाऱ्यांनी काय खरं काय खोटं समजून नाही राहिलं. अनंत महाराज एक बोलते, अमुक महाराज एक बोलते, दासबोध एक म्हणते, बीजे एक म्हणते, ग्रामगीता एक म्हणते. कोणता ग्रंथ वाचाव, कोणत्या पंथात जाव, कोणत्या धर्मात जाव, कोणाचं ऐकाव. एक म्हणते पुण्यतिथी करता, एक म्हणते हरिपाठ करा, एक म्हणते सामुदायिक प्रार्थना करा. नाना प्रकारचा आहे राज्य हो. अशा प्रकारे आपणाला जी दिशा दिली ती दिशा कशी दिली हे महत्त्वाचं नाही, आपण दिशा कशी घेतली हे महत्त्वाचं आहे. पहा ज्ञाने निरखोनी, आपलं चित्त तपासा. चित्तामध्ये प्रेम राहिलं, मनुष्य प्रेमासाठी काही करतो बरं का. माणसाचा माणूस जीव का घेतो? मोहासाठी घेतो, प्रेमासाठी नाही. प्रेम हे जीव वाचवायचं शिकवते, मोह हे जीव घ्यायचं शिकवते. मोहाने दुपळी माजते, मोहाने वैरवंश होते. सध्याधिष्ठित जीवन जगा. स्वैराचारी पद्धती जीवनातून टाळा. शीलसंपन्न चारित्र्यवान बना आणि स्थिर शांत जीवनाची वाटचाल कशी करता येईल. किती नुकसान सोसा, किती अपमान सोसा, पण आपला स्थिर राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. यासाठी आपला जीव कसोटीला लावा. इत्यंभूत साऱ्या प्रकारचा उपदेश साधू संतांनी सगळ्या ग्रंथातून, सगळ्या पंथातून, सगळ्या जाती धर्मातून त्यांच्या समजबुद्धीनुसार, त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला दिलेले आहेत. त्या संकेताला आपण हेळसांड करून सांडून देऊ नये. चाचपणी करावी, अर्थ शोधून घ्यावा, अनुभव पावा. गडबड करू नका एखादा दोष काढण्यासाठी. 2 दिवस धीर धरा. आज जो दोष काढणार आहे तो दोष काढण्यासाठी 2 दिवस धीर धरला तर तो दोषच तुम्हाला 2 दिवसानं गुण दिसते. गडबड कराल तर दोषच दिसते. गडबडीन चालाल तर माणसातला गुणसुद्धा दोष दिसते. अवगुणाच्या बाधे दिशे सुदे विपरीत. धीर ठेवा. दोष असलेलाच पोटात घेताना त्याला गुण ठरवता. हे आपणाला चांगुलपणा, लवचिकपणा, माधुर्यता, गांभीर्यता आपल्या जीवनात उतरवायचं आहे. जीवनात आपणाला जमते तेवढं. यासाठी अभ्यास आहे, यासाठी सत्संग आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, आरती पांडुरंगा, तारा भंगा, भवरोगी तारावया, सदा भरी आरती पांडुरंगा. हे वेदशास्त्र पुराणी, सार सार भक्त केले समाधान. आरती पांडुरंगा, हे निरपेक्ष सत्यनारायण, वर्णी जाता बुझ देवा अक्षय पूर्ण. आरती पांडुरंग, हे तुकाराम एकनाथ, गुरु विख्यात तसे ज्ञान प्रख्यात, केले बापा जगात. आरती पांडुरंगा, हे काल देह कुठे ज्ञानदीपला अविनाशनी जरूर. आरती पांडुरंगा, हे धन
विद्याने काया श्रीमंत माया तथा विज्ञानी दाखली गुरुराया आरती पांडुरंगा हे सदानंद गुरु गणेशा गुरुदेवा तुझा दास तारावया देवकासा सत्य कृपानन देव आरती पांडुरंगा विकारा भंगा गौरव विकारा बळा सदा उभारल्या आरती पांडुरंगा हे घालीन लोटांगेला बंदेल करणे डोळ्यानं पाहिलं प्रेम आलिंगन आनंद पूजन भाई वाढ